मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। या योजनेमध्ये होणारे बदल, योजनेसंदर्भात घेतले जाणारे निर्णय पाहिजे असतील तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे। लाडकी बहीण योजना ही दीर्घकालीन योजना असणार आहे। आता 2 टप्प्यामध्ये या योजनेचे पैसे मिळणार आहेत। पहिला टप्पा 14 ऑगस्टपूर्वी ज्यांचे फॉर्म मंजूर आहेत त्यांना 17 ऑगस्टला पैसे मिळणार आहेत आणि दुसरा टप्पा विधानसभेच्या निवडणुकांनंतर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे खूप लांब अशी ही प्रोसेस चालणार आहे आणि या प्रोसेस संदर्भात सर्व अपडेट, सर्व माहिती जाणून घेणे गरजेचे आहे। त्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून या योजनेची कोणतीच अपडेट मिस होणार नाही। सुरुवात करण्याअगोदर सबस्क्राईब करा। पाहूया महत्त्वाची माहिती। तर पहा, नाशिक या जिल्ह्यांतर्गत लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट आहे। राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखो फॉर्म रोज भरले जात आहेत। या योजनेसाठी 31 ऑगस्ट अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। नाशिक जिल्ह्यांतर्गत 37,000 लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित राहणार आहेत आणि पहिल्या हप्त्यांसाठी जिल्ह्यातील 7,02,93 महिला पात्र ठरलेल्या आहेत। नाशिक जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जो आहे तो येत्या 17 तारखेला मिळणार आहे। सर्वांनाच या योजनेचा, म्हणजे ज्या महिलांचे अर्ज 14 ऑगस्टपूर्वी मंजूर असतील त्यांना या योजनेचा जो पहिला हप्ता आहे, जुलैचे 1,500 आणि ऑगस्टचे 1,500 हे 17 तारखेला मिळणार आहेत, रक्षाबंधनाच्या 2 दिवस अगोदर। परंतु नाशिक या जिल्ह्यांतर्गत 7 लाखापेक्षा जास्त महिला पात्र ठरल्या असल्या तरी अजूनही 37,000 ज्या महिला आहेत त्या अपात्र राहिलेल्या आहेत। पहिल्या टप्प्यामधील अपात्र महिलांची ही यादी आहे। अशाच प्रकारे अनेक जिल्ह्यांमध्ये महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरत आहेत। त्यांना चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला असल्यामुळे किंवा त्यांच्याकडून चुकीचं डॉक्युमेंट अपलोड झालं असल्यामुळे, छोट्या छोट्या कारणांमुळे त्यांचे फॉर्म जे आहेत ते रिजेक्ट झालेले आहेत। परंतु घाबरून जाऊ नका। ज्या महिला या योजनेसाठी पात्र असतील, तुमचे डॉक्युमेंट योग्य असतील, 2.5 लाखाच्या आतील तुमचं उत्पन्न असेल तर 100% तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा संधी मिळणार आहे आणि ती म्हणजे ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत, रिजेक्ट झालेल्या अर्जांसाठी एडिटचा ऑप्शन आलेला आहे। तुम्हाला तुमचा फॉर्म एडिट करून तुमच्या चुका दुरुस्त करून पुन्हा तुम्हाला संधी मिळणार आहे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी। तर नक्की तुमचा फॉर्म चुकला असेल, रिजेक्ट झालेला असेल तर रिजेक्शनचं कारण काय आहे ते चेक करा आणि व्यवस्थितरित्या फॉर्म एडिट करून पुन्हा सबमिट करा, जेणेकरून या योजनेचा लाभ मिळेल। या योजनेसाठी जे अपडेट असतील, जे काही पुढची माहिती असेल ती जाणून घ्यायची असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करू शकता। धन्यवाद।